गुड मॉर्निंग, शुभ प्रभात, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. तर खूप माझ्या व्हिडिओ म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना खूप 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 थँक्यू. कारण की आपल्या चॅनलचे म्हणजे मी जवळजवळ दीड 2 वर्ष झाली असतील माझ्या चॅनलला. पण हां, रेग्युलर मी नव्हते व्हिडिओ टाकत, ते पण माझीच चुकी होती. पण गेल्या 6-7 महिन्यापासून मी रेग्युलर व्हिडिओ टाकत होती. पण शॉर्ट्स व्हिडिओ जास्त टाकत होती, असं लाँग व्हिडिओ टाकत नव्हती. आणि फायनली तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आपल्या चॅनलवरती म्हणजे 1K 1.56K सबस्क्रायबर झालेले आहेत फायनली. म्हणजे जवळजवळ 1500. आपल्याला कमीत कमी चॅनल मॉनिटाईज करायला 1000 सबस्क्रायबर लागतात. सो आपले 1500च्या वरती सबस्क्रायबर होऊन गेलेले आहेत. तर त्याच्यासाठी खरंच खूप थँक्यू सो मच. कारण की व्हिडिओ टाकणं माझं काम आहे, पण ते बघणं, त्याला लाईक करणं, त्याला तुम्ही म्हणजे बघणं, लाईक करणं, शेअर करणं आणि त्याच्यावरती तुमच्या प्रतिसाद अशा कमेंट्स ज्या आहेत, म्हणजे खूप कमेंट्स आल्या आहेत, त्याच्यामुळे हे पॉसिबल झालेलं आहे. माझ्या व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू. आणि वाईट पण या गोष्टीचं वाटते, म्हणजे मी ज्या व्हिडिओ बनवते कामाच्या, त्या मी अगोदर पण क्लिअर केलं आहे की मी माझ्या एरियामध्ये कामं देते. कारण की माझ्याकडे एवढी पण कामं नाही आहेत आणि जरी कामं असली तरी आपण एवढ्या लांब नाही देऊ शकत. कारण की ही कामं अशी असतात की सकाळी दिलं तर संध्याकाळी आपण ती रिटर्न घेतो. सो एवढ्या एवढ्या म्हणजे लांबून लांबून मला मॅसेज येतात. कोल्हापूर, इचलकरंजी, बुलढाणा, म्हणजे बरेच, पुण्यावरून तर खूपच येत आहेत. नाशिक, नागपूर, खूप मॅसेज येतात. म्हणजे मला माहिती पण नाही आहेत अशा जिल्ह्यातून, तालुक्यातून मॅसेज येतात. एवढ्या लेडीजला, एवढ्या माझ्या मैत्रिणींना कामाची गरज आहे. बट मी तिथपर्यंत कामं पोहोचवू शकत नाही आहे. याचं पण दुःख होतं आहे की एवढ्यांना गरज आहे आणि आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. बट मी त्याच्यावरती हेच तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं की आपण एक काम करूया की तुम्हाला जे काही बनवता येत आहेत, तुम्हाला वस्तू बनवता येत असतील ना, सो त्या मला तुम्ही म्हणजे तुमचा नंबर पाठवा, मी तुम्हाला कॉल करेल. कारण की मी ना माझा नंबर टाकला होता याआधी पण मला खूप सगळ्या ठिकाणावरून कॉल यायला लागले होते. सो म्हणून मी नंबर त्याच्यामधून डिलीट केला. आणि सांगण्याचंच हे म्हणजे मी त्याच्यासाठी एक वेगळी व्हिडिओ बनवणार होती. मला खूप म्हणजे खूप आनंद झाला. याच्यामधून अजून पैसा काय मिळाला नाही, पण तो एक आनंद होता ना, तो वेगळा होता. कदाचित त्या ताई आता ही व्हिडिओ बघतायत की नाही मला माहिती नाही. पण काल आपल्याकडे एक ताई आणि दादा आले होते आणि ते पण विदाऊट नंबर, विदाऊट ॲड्रेस. ती लोकं माझं घर शोधत माझ्या घरापर्यंत पोहोचले. सो मी सरप्राईज झाली. तर त्याने एकाच व्हिडिओमध्ये, माझ्या सोसायटीच्याच व्हिडिओ होती, त्याच्यामध्ये जो बॅनर असतो आमच्या सोसायटीचा, ॲड्रेसचा नावाचा जो बॅनर असतो, त्या बॅनरवरती त्यांनी तो ॲड्रेस स्क्रीनशॉट मारून त्या बॅनरवरती, म्हणजे ते ठाण्यातलेच होते आणि मी विटाळमध्ये राहते, तर ती लोकं त्या ॲड्रेसवरती पोहोचले होते घरी. त्यांना पण कामाची गरज आहे. बट खूप छान वाटलं की पहिल्यांदा असं कोणतरी भेटायला आलं होतं जे आपलं रिलेशनचं नव्हतं, काहीच नव्हतं. फक्त आपल्याला असं व्हिडिओ थ्रू बघत होतं आणि त्या आल्या होत्या. आणि त्या ताई खूप छान होत्या बोलायला. पण त्यांचा प्रॉब्लेम होता की त्या बोलल्या की व्हिडिओ काढू नका. आणि ठीक आहे, जर कोण कम्फर्टेबल नसेल तर आपल्याला प्रत्येक वेळा ती गोष्ट व्हिडिओमध्ये कॅप्चर करायचीच गरज नाही आहे. त्या आल्या हे माझ्यापर्यंत खूप होतं. सो त्या आल्या, बोलल्या, 10-15 मिनटं बोलल्या. त्यांना कामाची गरज आहे, तर मी त्यांना म्हटलं नक्की मी तुमच्यासाठी काही ना काहीतरी ट्राय करते. कारण की त्या ठाण्यामध्ये राहतात. सो ठाण्यामध्ये काही ना काहीतरी करता येतं, पण ठाण्याच्या बाहेर मला काहीच करणं पॉसिबल होत नाही आहे. तर त्याच्यासाठी खरंच खूप सॉरी. सगळ्यांचे मॅसेज येत आहेत. पण मी बोलते ना की तुम्हाला जर काय येत असतील ना वस्तू, तर मी तुमच्यासाठी एक गोष्ट करू शकते की तुमच्यासाठी ते सेलिंगसाठी एक प्लॅटफॉर्म क्रिएट करू शकते, तयार करू शकते, जर तुमच्या अंगात कला असतील तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी हे पण व्हिडिओ पाठवते की जर तुम्ही पुण्याला राहताय, तुम्ही नाशिकला राहताय, तर माझ्याकडे ही कामं आहेत, सेम ही कामं तुम्हाला मिळणार नाहीत. बट तुमच्या बाजूला कुठल्या कंपन्या असतील किंवा प्रत्येक गोष्टीसाठी फेमस असते, तर तिकडे पण काही ना काहीतरी तुम्हाला बनवायसाठी मिळू शकतं. फक्त एवढंच करा की थोडी मेहनत करा, ट्राय करा. कारण की 10 वर्षापूर्वी मी पण ना मोबाईलवरती मॅसेज टाकून होत नाही. मी मार्केटमध्ये फिरले, जिथे मार्केट आहे तिथे खूप विचार, म्हणजे असे दिवसभर असं फिरत असायचो की कोण घरी काम देईल का करायला. आणि ते पण केव्हा देतात, जेव्हा आपल्याकडे कमीत कमी 10-20 जणांची तरी महिलांची टीम असेल, त्यावेळेला आपल्याला ही कामं मिळतात. सो ही अशी थोडीफार मेहनत करावी लागेल. तुम्ही तुमच्या एरियामध्ये फिरा. आणि दुसऱ्या कोणत्या विषयावरून जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील, म्हणजे माझ्याकडे कमी वयामध्ये भरपूर काही नॉलेज आहे
सो तर तुम्ही तसं मला सांगा, मी तुम्हाला त्या व्हिडिओ शेअर करेन. पण प्लीज कमेंट्स करत राहा, कारण की तुमच्या कमेंट्स बघून खरंच मनाला खूप आनंद मिळतो की एवढी लोकं आपल्याला बघत आहेत, आपल्याला लाईक करत आहेत. सो व्हिडिओ म्हणजे तुम्ही सांगाल त्या सब्जेक्टवरती मी व्हिडिओ करेल. तुम्हाला जर काय हेल्प पाहिजे तर मी इथून तुम्हाला व्हिडिओद्वारे हेल्प करू शकते. फक्त राग मानू नका की प्रत्येक म्हणजे ते एवढे मेसेज 2 दिवस माझ्या मुलीचा बड्डे होता, सो मला कुठल्याच मेसेजला रिप्लाय देता आलं नाही. नाहीतर तुम्हाला असं वाटेल की हिला आम्ही मेसेज करतो आणि हिच्याकडे रिप्लाय द्यायला टाईम नाही. तर असं काही नाही आहे. प्लीज तुम्ही कमेंट्स करा, मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईल, प्रयत्न करेल देण्याचा जास्तीत जास्त. पण तुमचं प्रेम बघून मला खरंच खूप छान वाटलं आणि हा व्हिडिओ मी याच्यासाठीच बनवला आहे, थँक्यू बोलायला. कारण की आपले फायनली 1K सबस्क्रायबर होऊन गेलेत. फक्त आता आपला वॉच टाईम कंप्लीट नाही आहे, तर तोही मला वाटतो. कारण की माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट होती की एवढ्या लगेच म्हणजे मला वाटते काहीतरी 800 सबस्क्रायबर 750-800 झाले होते. म्हणजे खूप स्लो जायचं. दिवसाला 10 सबस्क्रायबर वाढतात, असं स्लो चालत होतं. 10 पण नाही, कधी 4 कधी 3, खूप स्लो. म्हणजे 800 होईपर्यंत ना इतकं स्लो चाललं होतं ना की कधी कधी असं वाटायचं की यार काय सबस्क्रायबर वाढत नाही आहेत, कदाचित आपल्या कोणाला व्हिडिओ आवडत नसतील. पण ज्यावेळेला 800 झालं आणि त्यावेळेला एवढ्या स्पीडमध्ये जे सबस्क्रायबर वाढलेत म्हणजे जवळजवळ 4-5 दिवसामध्ये माझे 500-600 सबस्क्रायबर 4-5 दिवसामध्ये झाले. म्हणजे मला 800 करायला 1.5 वर्ष लागलं होतं आणि आता 400-500 सबस्क्रायबर हे असे 4-5 दिवसात झाले. आणि हे फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळेच आहे. सो प्लीज असंच मला प्रेम देत राहा. मला कमेंट्स करत राहा की तुम्हाला कशावरती व्हिडिओ पाहिजेत, आपण नक्की बनवूया. आणि मी खरंच तुमच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करेल कामासाठी की घरातून तुम्हाला काय करते. कारण की मला माहिती आहे की बाहेर पडणं ज्या वेळेला शक्य नसतं आपल्याने, म्हणजे बाहेर पडायला काही ऑप्शनच नसतो, त्यावेळेला एखाद्या स्त्रीची जी तळमळ असते ना की तिला काहीतरी करायचं आहे स्वतःसाठी, मुलांसाठी, नवऱ्यासाठी, घरासाठी, तिला काहीतरी करायचं असतं पण ती बाहेर पडू शकत नाही. ही जी तळमळ असते ना ती मी स्वतः फील केलेली आहे. त्यामुळे मी तुम्हाला चांगल्या रीतीने समजू शकते की तुम्हाला पण काय वाटत असेल की तुम्हाला कमवायचं आहे पण तुम्हाला ऑप्शन नाही आहे. सो आपण लवकर त्याच्यासाठी पण काहीतरी पर्याय शोधूया. पण तोपर्यंत खरंच सॉरी की इतक्या लांब द्यायला माझ्याकडे काम नाही आहे. बट तुम्हाला जर काही येत असतील ना वस्तू तर मला खरंच मेसेज करून सांगा. 2-3 ताईंनी केल्या आहेत, मी त्यांना मेसेज केला आहे की तुम्हाला जे प्रोडक्ट्स येतात ना ते मला पाठवा. मी खरंच त्याच्यावरती विचार करेन. मी ते होलसेलने विकत घेईल तुमच्याकडून. मी तुम्हाला मार्केट अवेलेबल करून देईल, म्हणजे विकायला तुम्हाला मेहनत करेल. कारण की एका स्त्रीला चांगलं समजू शकते असं मला तरी वाटतं. कारण की मी तरी मनात हीच भावना घेते. काही बोलणारे निगेटिव्ह बोलतात की स्त्रियांना समजत नाही, तर हे चुकीचं आहे. आपण त्यांना असं बोलायला देतो म्हणून, पण मी असं समजते की एक स्त्रीला समजू शकते. सो मी जेवढी होईल तेवढी माझ्याने तुम्हाला हेल्प करेन. तुम्ही जसं प्रेम आत्तापर्यंत मला दिलं आहे तसंच देत राहा. आणि तुमच्या अंगामध्ये काही क्रिएटिव्हिटी असेल तर मला नक्की कळवा. सो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन आयडियासोबत आपल्या याच चॅनलवरती. तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की व्हिडिओ पूर्ण बघितलात तर आपला वॉच टाईम पण वाढेल. प्लीज सपोर्ट करा. मराठी माणसाने एकमेकाला सपोर्ट केलं, कारण की बघू शकता बरेच यूट्यूबर असे आहेत हिंदी म्हणजे वेगळ्या ह्याचे की ते खूप पुढे गेलेत, लाखोने पैसे कमवलेत. पण मोजकेच असे क्रिएटर आहेत मराठी आपले की ते अजून पण मागे आहेत. सो आपण तुम्हाला सपोर्ट करायला तुम्हाला एक 5-10 मिनटाची व्हिडिओ बघायला काहीच आपलं नुकसान होत नाही आहे. थोडासा वेळ जातो, पण त्या जर 5-10 मिनटांनी एखाद्याचं भलं होत असेल तर ही भावना कायम ठेवा. कारण की आपण ज्यावेळेला कोणाचं तरी भलं करतो, कुठलं तरी चांगलं कर्म करतो, त्यावेळेला आपल्या वाट्याला नक्कीच काहीतरी चांगलं लिहिलेलं असतं असं मला तरी वाटतं. आणि मी ह्या गोष्टींवर विश्वास ठेवूनच आजपर्यंत काम करत आले आणि मला वाटते त्याचंच कदाचित हे मला मिळालेलं फळ आहे. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय. जय महाराष्ट्र, जय शिवराय.